नमस्कार, मी आनंदा कारेकर. माझा मित्र अभिषेक गडदे, टायगर ग्रुप गुहागर तालुका अध्यक्ष, याचा भाऊ शुभम साखरकर याचा वाढदिवस आहे आणि शुभमला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभमच्या पुढील आयुष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी ऑल दी बेस्ट. हाय शुभम, मी प्रशांत चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डी प्लेयर. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि टायगर ग्रुप गुहागरतर्फे सुद्धा तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला कळवल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि खूप मोठा हो. नमस्कार, मी सिंगर महेंद्र पाटील. माझे खूप जवळचे मित्र शुभम साखरकर याचा जो वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त मी शुभमला लाख लाख शुभेच्छा देतो. शुभमला निरोगी आयुष्य लाभो हीच मी आई एकविराचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी विजय चव्हाण, हिंगोली पोलीस. माझा मित्र शुभम साखरकर याचा वाढदिवस असल्या कारणाने शुभम साखरकर याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्या शुभम साखरकर व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतची बेल आयकॉन आहे त्यावर टॅप करा आणि ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 5 ऑक्टोबर, म्हणजेच माझा जन्मदिन. आणि माझा जन्मदिन मित्रांनो मंगळवारचाच होता, त्यामुळे आज मंगळवार असल्या कारणाने मी हेदवी या गावामधील दशभुज गणपती मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी. तर एकंदरीत आजचा व्लॉग एक लाईफस्टाईल व्लॉगसुद्धा म्हणता येईल किंवा ट्रॅव्हलिंग व्लॉगसुद्धा म्हणता येईल. तर असा आजचा व्लॉग असणार आहे. तर पाहूया आपण की पुढे पुढे व्हिडिओमध्ये काय काय आहे. तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, तर आपण फायनली ह्या रोडने
सर इकडे आपल्याला जायचं आहे गणपती मंदिराकडे. आणि जो आता हा रोड जो खाली जातो आहे हा डायरेक्ट जातो तवसळ फेरी बोटकडे. आणि जो आपल्याला तर वरती जायचं आहे तर हा रोड असा वरती जातो. तर माझ्यासोबत माझी बायको आहे. तर मित्रांनो, हेदवीला गणपती मंदिरात यायचं कसं, तर समजा तुम्ही गुहागरमध्ये असाल तर गुहागर मार्गे पहिलं तुम्हाला मोडकागरमध्ये यायला लागेल. आणि मोडकागरमधून राईट मारलात की सरळ ह्या ठिकाणी पुढे यायचं. तुम्हाला कोणी सांगू शकेल की हेदवीला जायचं असेल, कोणाला विचारलं हेदवीला कसं जायचं तर कोणी रस्ता दाखवेल. तरी थोडक्यात मी सांगतो, मोडकागर राईट मारलात तर डायरेक्ट पुढे आलात की तुम्हाला पायलशेल लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला अडूर फाटा लागेल. अडूर फाट्यावरनं काही करायचं नाही, स्ट्रेट चालत पुढे यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेणेश्वर फाटा लागेल. त्या ठिकाणी कुठे राईट टर्न लेफ्ट टर्न घ्यायचा नाही, सरळ यायचं. आणि सरळ पुढे असं आलात की तुम्हाला हेदवी गाव लागेल. थोड्याच अंतरावर पुढे गेलात की तुम्हाला हे मंदिर लागेल. तर मित्रांनो, देवळाकडे जर यायचं असेल तर हा जो एक एंट्रन्स आहे तो पायी वाट जाण्यासाठी आहे. आणि दुसरा जो एंट्रन्स आहे हा जो रोड जातो बरोबर तवसाळ फेरीबोटकडे. आणि हा जो आतमध्ये एक रोड जातो तो जातो डायरेक्ट गाडीवरती. ती गाडी डायरेक्ट वरपर्यंत जाते. तर असे दोन रस्ते आहेत. आणि तिसरा एक मगाशी मी थांबलो होतो जो तुम्हाला दाखवला तो एक आहे तिसरा रोड. तर दोन पायी वाट आहेत. आणि तिसरा एक जो आहे तो रस्त्याने जाण्यासारखा आहे. तर अशा प्रकारे ह्या मंदिराला फोटो पण काढण्यास मान्य आहे. मग काही हरकत नाही, बाहेरून दर्शन तर भेटलं आपल्याला. हां, तर मॅडम इथे आता सिक्का लावून बघणार आहेत. आणि ॲक्च्युली इथलं माझ्या माहिती तरी असं आहे की इथे शिक्का चिटकवून मनामध्ये कोणती तरी इच्छा मागायची. जर शिक्का चिकटला म्हणजे कॉईन चिकटला तर समजायचं की आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. आता ट्राय करते आमच्या शुभ्रा मॅडम, बघूया चिकटतं आहे काय. मनापासून मागितलं तरच ते चिकटेल. चिकट ना, मनापासून माग ना. बघ देवाकडे श्रद्धा आहे की थोडी. ओ चिकटला. मॅडमचा शिक्का चिकटलेला आहे बघा. कॉईन मॅडमने चिकटवलेला आहे अशा प्रकारे. आता आपण आपलं नशीब अजून बघूया, आपली इच्छा पूर्ण होते की बघूया. हा आहे कॉईन. ट्राय करतो माझी इच्छा मनातली पूर्ण करण्यासाठी. माझ्यावरती चिकटला होता. खाली कुठे पण चिकट चिकटणार असतो. चिकटलेला आहे. नमस्कार. चिकटलेला आहे म्हणजे देव नक्कीच इच्छा पूर्ण करणार. हे बघा, एक गायत्रीचा आणि एक माझा चिकटलेला आहे ह्या ठिकाणी.
समष्टी ते म्हणजे बामणगड. तर मित्रांनो एक गोष्ट फक्त ह्या व्हिडिओमध्ये मला अशी कमी वाटते ती म्हणजे मंदिराबद्दल आणि येथील गणपतीच्या मतलब स्थापनेबद्दलचा इतिहास. म्हणजे प्रत्येक देवाला काहीतरी इतिहास असतो, प्रत्येक मंदिरातील देवाला काहीतरी इतिहास असतो. तसं हे मंदिरसुद्धा पुरातन आहे, पण परफेक्ट आणि एक्झॅक्ट माहिती तुम्हाला मला सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे मी कोण बघत होतो, गुरुजी वगैरे ऐकत कोण नव्हतं आणि शासनाच्या आदेशामुळे मंदिर बंद असल्यामुळे कोण तिथे येत नाही. त्यामुळे तुम्हाला ती एक मला कमी वाटते की कमतरता वाटते की मला माहिती तुम्हाला देता आली नाही. तर तेवढ्यासाठी क्षमस्व असावं. पुढच्या वेळेला जर परत भेट झाली तर नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल पर्सनल एक व्हिडिओ बनवून माहिती देईन. मित्रांनो आता आपण आलो आहे हेदवी गावामधील उमामहेश्वर या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर आपण मागे बामणगडसुद्धा बघायला जाणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला तिथे यायचं आहे. आता ॲक्च्युली आपण मागे तर आपण गणपती मंदिरामधलं तर दाखवलं, तर तुम्ही म्हणून इथं रस्ता दाखवला असता नाही. तर काही टेन्शन घेऊ नका. हेदवीत आलात आणि हेदवीतली माणसं तुम्हाला इथे तुम्हाला पोचवणार नाही, तसं होणार नाही. कधीही जरी आलात आणि हेदवीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल तर हेदवीतली माणसं तुम्हाला कधीही ह्या ठिकाणी सोडतील, त्याची खात्री मी देतो. कारण माणूस की फक्त कोकणाचा जास्त तुम्हाला गावेल असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे या गोष्टीवरती. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या ठिकाणी पर्यटकांसाठी म्हणजे तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांना जरूर सांगा की हेदवी गावामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने खूप विकास झालेला आहे. की पर्यटकांसाठी लॉजिंग असेल, कॉटेजेस असतील तर सर्व एकदम कमी रेटमध्ये वगैरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम हेदवी गाव करतं आहे. हेदवी गावातील ग्रामस्थ करत आहेत. तर आपण एक मंदिराला भेट देऊया. मित्रांनो ही आहे ती बामणगड. ॲक्च्युली काय झालं तर पाणी जास्त नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी दाखवण्यासारखं म्हणजे मजा येत नाही. नेहमी पाणी असतो त्यावेळेला ह्या ठिकाणाहून पाणी वरती फवारासारखा उडतो आणि ते बघण्याला एक मजेदार असतं. त्याचा पाण्याचा फोर्स कमी आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, इकडून हे खाली जे पाणी आहे, इथून जे पाणी येतं ते डायरेक्ट या ठिकाणी आतमध्ये आपटतं. आता पाण्याचा फोर्स इतका कमी आहे की त्याच्यामुळे ना ह्या ठिकाणी आता फवारावरती उडत नाही आणि तो फवारा उडतो तो खारा बघायला खरी मजा असते. आणि लांबहून सर्व पर्यटक स्पेशली ह्यासाठी येतात. तर मित्रांनो अशी आहे ही बामणगड. पाण्याचा फोर्समुळे ह्या ठिकाणी अशी एक भेग निर्माण झाली आणि ती भेग इकडपर्यंत आली. तर त्याच पूर्ण ह्या सगळ्या लोकेशनला बामणगड हे नाव दिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करेन की तुम्ही जर ह्या ठिकाणी भेट द्यायला येत असाल, पर्यटक असतील, तुमच्या नातेवाईक कोण असतील, मुंबईचे वगैरे जर भेट द्यायला येत असतील तर सगळ्यांना आवर्जून सांगा. आणि माझ्याकडे प्रत्येकाला आव्हान आहे की हे जे 2 टोकं आहेत, हे सर्व जे 2 टोकं आहेत त्या ठिकाणी प्लीज तुम्ही जाऊ नका. कारण हे धोकादायक आहे. ह्या ठिकाणी म्हणजे असे ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करेन, ॲज अ यूट्यूबर नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला आव्हान करेन आणि कळकळीची विनंतीही करेन की ह्या ठिकाणी तुम्ही येत असताना तुम्ही तुमची काळजी घ्या, योग्य ते प्रिकॉशन्स घ्या. कारण मी सुद्धा इथे येताना माझे योग्य ते प्रिकॉशन्स घ्या आणि काळजी घेऊन मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही येत असाल तर तुमची काळजी तुम्ही घ्या. धन्यवाद. अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी ह्या ठिकाणी संपवत आहे. परंतु व्हिडिओ संपूर्ण बघत राहा.
आज माझे जीवाभावाचे मित्र अमरीश दादा, अभिषेक दादा, कुणाल आणि प्रणित, त्याचबरोबर माझे 2 भाऊ ह्यांनी मला माझ्या बड्डेचं एक सरप्राईज दिलं आगळं वेगळं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. अशीच साथ दरवेळेला मला देत राहा, माझ्या दुःखात पण सुखात पण. हीच त्यांच्याकडे माझी छोटीशी विनंती असेल. तर मित्रांनो, घरीसुद्धा बड्डेची अरेंजमेंट केलेली आहे. तर पाहूया कोणत्या पद्धतीने घरामध्ये बड्डे सेलिब्रेट करतात. मध्ये येऊ नका. ते रुद्रला मग काय सांगितलं, म्हटलं केक तोंडाला लावू नको कोणी केक. रुद्र तरी पण आहे ना, त्याच्या लावलं पिसाला असू दे, कुठेतरी भेटला ना तो. नाही येत नव्हता तरी पण तिथे तरी केक खाल्ला ना बस. उभे राहा दोघी. धावा 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 आता. तिकडे बघा हे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम, हॅपी बर्थडे. तर नमस्कार मित्रांनो, आज जो काही दिवस सेलिब्रेट झाला तर त्याच्यामध्ये मोलाचा वाटा अभिषेक दादाचा, माझ्या मावस भावाचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी फॉर एक्झाम्पल शैक्षणिक असेल का, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्र असेल, तर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी मला ह्याच्यामुळे ओळखी झाल्या. आणि ह्या ओळखीचा फायदा, फक्त फायदाच नाही मी करून घेणार ह्याच्याकडून, तर एक जशी आता मला त्यांनी सपोर्ट केला आहे, साथ दिले, त्याचप्रमाणे मी पुढे साथ देणार आहे. तर एक छोटेसे आभार व्यक्त करण्यासाठी मी वैयक्तिकरित्या ह्याच्यासोबत व्हिडिओ करत आहे. तर मला अभिषेक दादाला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे की ह्याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे, की माझ्यासोबत राहण्याबद्दल तू असं म्हणून का चॉईस केलीस, की मी माझ्यासोबत राहण्याचं तू आवड का निर्माण केलीस. एक सांगायचं झालं तर शुभम कसं आहे माहिती आहे का, हां, माझ्याशी निष्ठावंत जो माणूस वागतो, म्हणजे तो ताजमहालामध्ये राहतोय आणि मी झोपडीत राहतोय, याचा गर्व न करताना जो माणूस वागणार आहे त्याला मी माझी जरी म्हटलं एक किडनी काढून दे तरी मी देऊ शकतो. हा माझा स्वभाव आहे वैयक्तिक. बरोबर. प्रत्येकाला मदत करणे हा माझा धर्म आहे. आज मी टायगर ग्रुपचा गुहागर तालुक्याचा एक अध्यक्ष झालो. म्हणजे मी काय मोठा कोण नाही, एक झोपडीत राहणारच माणूस आहे. फक्त समाजकार्य, फक्त एक समाजकार्य करतो. त्याच्यातून माझं म्हणणं काय माहितीये काय, आज माझ्याकडे काय नाही, पण माझ्याकडे काय नसल्या पण लोकांना आणि माझ्यापेक्षा तुझ्या रस्त्यावर फुटपाथवर राहणाऱ्याला सुद्धा मी मान देतो. बरोबर बरोबर. मी मोठा माणूस कोण नाही, झोपडीत राहणारा एक माणूस आहे. पण हे चांगलं असेल ना तर माणसाला 100% पुढे जाता येतो. बरोबर. आणि पहिली गोष्ट, माणसं जोडायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली पाहिजे. बरोबर. मित्रांनो, तर दादाकडून त्याचं मत तुम्ही जाणलंच असेल. तर थोडक्यात आजचा पूर्ण माझा दिवस चांगला गेला आहे अभिषेक दादामुळे. तर त्यामुळे मी तिथे पुन्हा एकदा आभार मानतो आणि व्हिडिओ ह्याच ठिकाणी संपवतो.